मामा हे घ्या पाणी. पाणी नको मला ना एक काम कर. हा 50 रुपये द्या. 50? अहो नाहीये, ह्यांनी पण माझ्याकडे पैसे देऊन नाही गेले. मला ना इड्या काढायला तर मग तुला पैसेच राहिले नाही वापस. हे बघा मामा, ह्या गोष्टींसाठी मला अजिबात पैसे मागत नका जाऊ तुम्ही, ठीक आहे. आणि हे बघा मी पोहे काय करू नाश्त्याला? मला काहीच नको, मला 50 रुपये दे फक्त. बाकीचं जेवढं सांगितलं तेवढं काम करी जायचं. अहो मामा तुम्हाला मी काय सांगते, माझ्याकडे खरंच पैसे नाहीये. मला ह्यांनी 1 रुपया दिला नाही आणि ह्या गोष्टींसाठी मला पैसे मागितलेले बिलकुल आवडत नाही. मी तुम्हाला काय हट्ट धरतो का? मग ह्या गोष्टींचा का तुम्ही मला हट्ट मटणच धरताय? पाहिजे का, मला हेच पाहिजे का, मला तेच पाहिजे? अहो मग त्या गोष्टींचा हट्ट करा, उलट ते मी खाऊ घालून तुम्हाला. ह्या नाही, गोष्टींसाठी नाही देणार मी खा पैसे. प्यायचं जाऊ दे, फक्त मला आहे ना रोज सकाळी बारी 50-100 देत जायचं. अहो मामा, ह्याच्याने काही तुमचं पोट भरतं का मला सांगा बरं? समाधान वाटतं. तुझी सासू गेल्यापासून मला त्याच्यावर समाधान आहे आता. अहो पण तुमचं लेक आहे, सून आहे, मग त्यांच्याकडे लक्ष द्या ना तुम्ही. ह्या गोष्टींकडे का लक्ष देताय? तुम्हाला जर जास्ती दिवस मी जागायचं असेल तर मला तुम्ही रोजचे 50-50 रुपये चालू करा. अहो मामा, पण जेवण करून माणूस जगल की हे असलं व्यसन करून माणूस जगल ते सांगा. उलट व्यसन केल्याने माणूस लवकर जातो. जर नाही पेलो तुझी सासू माझ्या डोळ्या पुढे फिरती निवड. हा मग फिरून द्या, तुम्ही बोलत जा सासूशी. हा सासू संग काय बोलणार आता? तुझ्या काय सासू फोटो संग बोलू मग? अहो मामा मग काय होतं हे बघा, आता असं पण ते तुमच्या समोर दिसतातच ना, मग बोलत जा. पण हे अशी व्यसन बिसन करायची नाही बरं का, अजिबात घरात चालणार नाही हे. मी माझ्या नवऱ्याला पण किती ओरडते, ते करतात का असं काही? नाही तो देतो मला कधी मध्ये पैसे. आता काय कधी मध्ये देतो? आता तुम्ही काय नाही बस आज लय टाइम केला यायला. यायला ना तिथं वाट पाहत होते मी. पैसे भेटा ना काय? आज नव्हते का? नाही ना. चल माय खायचं आहे ना? काय कुठं जायचंय? गावात. गावात काय काम आहे तुमचं? ए, तुला काय करायचं? आम्ही कुठे जाऊ? ओ मामा इथं बसा, जायचं नाही कुठं. सुना सुनेच्या पाहिजे राहायचं. हे बघा मला काय? माहितीये, पण सून आहे म्हणजे ह्याचा अर्थ असं नाही मी तुमची लेक पण आहे. मी तुमचे हक्क दाखवू शकते. शिरपत अरे सुन बाईलाच बोलत रे तुला. आता ती पोरणं करून आणले ना मला. बायको नाही बोलली कधी तुला एवढी? नाही शब्द फिरून नाही बोल. ताकद होती मी आल्यावर. हा ओ ना. तुम्ही काय बोलताय हे सगळं? हा तुम्हीच सवय लावलेली ही खराब. मामांना अशी सवयच नव्हती कधी. काचे हा व्यसन करायची. आता थिंबत त्याच्या बायको आज तर करीत होता तो. अहो हे बघा, ते दारू बिरू कधी पित नव्हते बरं का, तुमच्यामुळे सवय लागलेली. तुम्हाला कळतं का? हा एखाद्या चांगल्या माणसाला बिघडून तुम्हाला काय भेटणार आहे? तो मला मला घेतल्याशिवाय होत नाही. तुम्ही त्यांना सवय लावलेली आहे. झोप नाही येते झोप. हा रात्री झोपत नाही. मग मामा तुम्ही खोटं बोलू नका आणि जायचं नाही तुम्ही ह्या माणसासोबत, अजिबात जायचं नाही. हे बघा तुम्ही मग जाऊ का मग? हा जावा, इथं येऊ नका. थांब ना. बरं त्याला एक निरोप सांगून आलो. इकडून पुढे प्यायची बंद करायची ना. इथंच सांगा माझ्या समोर. नाही नाही तुझ्या संग कस काय? तुझ्या समोर काय बोलता येणार आम्हाला? अहो मी काय म्हणतेय, चल काय करावं या लोकांचं? ह्यो माणूस नाहीये, माणसामुळेच माझं सासरा बिघडलंय. पण मी पण चांगल्यासाठीच सांगते ना, थोडी ह्यांच्या वाईटासाठी सांगते. जाऊन दे. मी काय म्हणते, तुम्ही जरा तुमच्या नवऱ्याला समजून सांगा बर का. ये बाया, काय झालं का सकाळ सकाळी ताव ताव करून राहिली? माझ्या नवऱ्याने काय केलं समजून सांगायला? आता माझ्या नवरा काय लहान आहे बाई समजून सांगायला? सकाळ सकाळ नाही, मी तर पहिलंच तुम्हाला येऊन सांगायला पाहिजे होतं, पण मी जाऊन दे म्हणून शांत बसले. पण आता ना डोक्यावरून पाणी चाललं माझ्या. तर मला तर काय दिसेना बाय डोक्यावरून गेलेलं पाणी. अहो असं काय दिसतं का? हा ही बोली भाषा असते, तेवढं पण नाही समजत का तुम्हाला? हा नाही ना बाई, मला नाही समजत. आता तू समजाव मला आता. हा लय आली मोठी शहाणी मला समजावणारी. ओ हे बघा, मला काही तुमच्याशी भांडायचं नाही, फक्त तुमच्या नवऱ्याला समजव. ते माझ्या सासऱ्याला येऊन ना काय पण व्यसन शिकवायला लागले, तर रोज जाऊन दारू ढोसतात ते दोघं पण. आणि येऊन माझा सासरा मला काय पण वाईट साईड बोलतो. हा माझा नवरा काय शाल तुझ्या नवऱ्याला तुझ्या सासऱ्याला दारू प्यायला नेल का व्यसन लावेल का? हा अहो मम्मी काय खोटं बोलतेय का? हा मग काही बी आरोप करू नको माझ्या नवऱ्यावर, तुला पहिले सांगून ठेवते मी. अहो रोज तुमचा नवरा आहे ना आमच्या घरी येतो. तुझ्या सासऱ्याला कळत नाही का? तुझ्या सासऱ्याला कोणी शेण खा म्हणलं तर खाईल का? हा हे बघा, मी तुम्हाला आधीच सांगते, माझ्या सासऱ्याची ह्यात काहीच चूक नाहीये. मग काय माझ्या नवऱ्याची चूक आहे काय? हा अहो हे बघा, त्यांच्या डोक्यात ना जरा आई वारल्यापासून त्यांच्या डोक्यात जरा दुःख आहे, त्यामुळे मी त्यांना काहीच बोलू शकत नाही. पण तुमच्या नवऱ्याला मी रोज समजवते ना, बाबा इथे येत नको जाऊ, त्यांना घेऊन नको जात जाऊ. मग काय येतो तो? हा पहिले आपल्या सासऱ्याला समजायचं, लोकांना नाव ठेवायचं, पहिले आपल्या घरातलं बघायचं. कळलं का? तुझा सासरा कसाला जातो? माझा नवरा लाग म्हणाल चल विहिरीत उडी मारायला, येईल का तुझा सासरा?
हा? अगं बाई काय बाई आहे, मी फक्त बोलतेय स्वतःच्या नवऱ्याला आवर. हा, उलट आहे स्वतःच्या ना, नवऱ्याला मग तुझ्या- दारू ढोसायला ठेवलंयस का तू? तुझ्या सासऱ्यामुळेच आहे ना माझ्या नवऱ्याला ते व्यसन लागले. माझा नवरा कधी दारू पित नव्हता. तुझ्या सासऱ्यामुळेच हे गोंधळ आमच्यावर होऊ अगं राहिला. बाई तुझं नवऱ्यानं निव्वळ बेवडाय. हा, माझं सासरा तरी तसं नाहीये, चांगलं तरी आहे. ए, नीट बोल. माझ्या नवऱ्याला एवढं एवढं बोल नको. काय तुझ्या पैशाने दारू पित नाही माझा नवरा. आणि पहिली गोष्ट माझा नवरा दारू पित नाही, पण तुझ्या सासऱ्यामुळे हे सगळं नाटक चालू आहे. पित नाही? तुम्हाला काही खोटं वाटतं का? पित नाही, रोज पितात ते. आणि माझे सासरे रोज घेऊन जातात, रोज पाजून घरी सोडतात. माझा नवरा आहे, मला माहिती आहे ना दारू पितो का नाही पितो, मला कळत नाही वय. हा, अहो मम्मी काही खोटं बोलती का? अहो माझं सासऱ्यानं रोज डोकं खातोय. हो माझं रोज मला काही ना काहीतरी बोलतो. मी त्यांच्या काळजीपोटीच हे सगळं बोलते. ए बाई तू तुझ्या घरचं बघ, मला नको सांगू. तू सासऱ्याला समजव, मला नको येऊ इथं भांडायला. आपलं आपलं बघ पहिले. अहो पण तुम्ही तुमच्या नवऱ्याला समजवायला काय होतंय तुम्हाला? मी कशाला समजू? माझ्या नवरा दारूच पित नाही. अहो बाई काय खोटं बोलती? स्वतःच्या नवऱ्यावर एवढा विश्वास का तुला? हा, माझ्या नवरा मला विश्वास आहे. हा, हा. तुझा विश्वास बघ त्यांनी घात केलेला आहे, मग एवढा विश्वास आहे ना. हा, काय नाही आता मला माहित नाही का माझा नवरा रोज घरीच येतो ना, कुठे जातो वय. आणि जर मी तुला दाखवले तो दारू पितो, तर मग तू काय करणार? हा, दाखव दाखव, मग पाहते काय करायचं ते, बरं बाई दाखव. एवढं वर्ष संसार केलेलं तरी तुला अजून नवऱ्याची वळण नाही कळत. हा, हा, कसं बाई बायको आहे तू, मला समजा हा, जस का बाई तुलाच बाई आली शहाणी मला शिकवणारी. ए, बाकी नको सांगू, चल पुढे दाखव मला. चल हा चल चल दाखवलं ना मग तुला बघते. चल हा, चल दाखव. चल हा. पाहते मग मी पण पाहते काय करायचं ते. ओ तुम्ही काय करता इथं? गाडी पुशितो काय करतो? ते दिसतंय मला. हे गाडी पुसायचं ठेवा बाबा तुम्ही एक. काय झालं आता? माझ्या डोक्याला ना लय ताण झालंय बघा. तुला सांगितलं की मी गाडी पुसायला? ओ गाडी पुसायचं ताण नाही झालंय ओ मला. मग ओ हे मामांना समजो, लय वैताग दिलाय मला त्यांनी आता. आता काय केलं त्यांनी? अहो नुसतं दारू प्यायचंय त्यांना. आता कुठे दारू पिले ते? घरी येत ना. अहो बाबा ते तो माणूस आलता ना बेवडा, तो घेऊन गेलाय त्यांना. कोणते बाब्या का? हा, अहो काय सांगू, मला ना इतकं वाईट साईड बोलतात ना, रोज मी ऐकून घेते, पण आता मला पण सहन नाही होईना. त्याला सांगितलं होतं मी त्या दिवशी गावात समजून, माझ्या बापाला दारू पाजू नको पाजू, तरी डबल घरी आला का? अहो असं समजून सांगितलं मी, ते ऐकणार आहे का? हा, मला तर ते खरंच येड्यात काढायला लागले. तुम्ही तरी समजायचं तर ते पण नाही. आता मी सांगून थकलोय, मी तरी काय करू सांग बरं? एकदा काहीतरी निर्णय घ्या बाबा, मी एवढं नाही ऐकू शकत. रोज येऊन मला उठून सुटून काही बोलतात. हो मला वाईट वाटतं त्या सगळ्या गोष्टींचं. काय बोलले? हा, काही बोलतात अहो उठून सुटून मला. काय बोलले आता, काय मी सांगत बसू का तुम्हाला? आता कुठे गेले मग? आता गेले ते दारू ढोसायला गेलता, आलता तो माणूस गेले घेऊन. आता मला बोलले लगेच येतो 1 सेकंदात त्यांना निरोप पोचून. आणि काय कशाचा निरोप, गेले आता ढोसायला. मग आता काय करायचं? त्यांच्या सोबत चला, मी त्या बाईला घेऊन येते. चला लोक. कुठं? कोणत्या बाईला? त्याच्या बायकोला. तिला तरी आपण दाखवू ना. जाऊन काय करणार सांग बरं तिथं आता? काय करणार, काय आरती करू. चला जाऊन पटकेनी, मी त्या बाईला घेऊन येते. नको रे, जाऊ दे, कशाला तमाशा करायचा, जाऊ दे. अहो तुम्हाला कळतं का? तुम्हाला काही सहन नाही करावं लागत, सगळं सहन मला करावं लागतंय. बघा तुम्ही अगं काहीतरी बोला, नाही तर मी चालले घर सोडून. अगं ते आपल्याला तिथं घोडे लावायला बसले मी तर जाऊ का माहेरी? जाऊ का? चल. चला. बाबूराव, हा. ही आहे घाण. पोटात गेले होते छान. छान. मग पडतो माझ्या जीवाला आराम. राम. हा, बरोबर. मला भाकर नको, ही पाहिजे पण तुला सांगतो, माझी जिंदगी. जशी तुझी बायको गेली हम्म. आणि तुझ्या बायको असताना आपण दररोज पेत होतो. ही दुसरी बायको केली आपण. हीच झालं बायको आपली, शिरपतरावची बायको हीच. हे सुटणारच नाही आपल्याकडून. काय सुट हे पण का रे, सकाळी मी तुला घालो म्हणलं जोडीदार काल लेट हो राहिला, मी डायरेक्ट घरी आलो जावायला. ते सुना ना काय पण नाही म्हणलं बोलले रे ते. मी जाईल मरण. तुला बोलायला पाहिजे, मला काय बोलायचं नाही तिथे. बाबूराव मी जाऊ मरण. हा. मरते की पे सुद्धा बसून आपला मग जाऊ दे, तू काय कर माहिती का, तुझं सुनाचं लक्षण चांगलं नाही बरं का. मी ना 2 वखत एका गाडीवर जाताना पाहिले. हा, नाही तसे नाही काय. मी वेळेला तो पोरे काय कामाची पेंटावर दारू सोडलं तो कावळा शिवून मी आणेल ना, मी आणेल. ध्याना ना. हा आणि तू गेला ना, हा. मी आणीन. बस आपल्या बघायला कोणाला आणायचं. पाहिलं तो ना? पोरे काय कामाचीच नाही मला. बघा वावरला गिरायक पाहिले. वापायचे का पैसा आपल्याला आपल्याला पैसा लागला दारू प्यायला. चालवायच ना. आमदार केला फॉर्म भरून टाकतो. आमदार की भरून टाक. हम्म? मी आहे तो माग पारशी मग तुझा बस. माल पाहिजे. 10-5 लाख रुपये घालून टाकू. हम्म? काय लोक- का बाई, तो किती जमीन ठेवली, सुना मुलं म्हणते का मा सासऱ्यानं का मा बापानं हा. ठुले मा कोण करता. काय नाव घेत नाही. कोण नाही बाबा, आहे जिंदगी तो ज्यावेळेस ना
आमदारचा फॉर्म भरून नाही ना भरून टाक भरून आमदार टाक की गाजवायची आपल्याला हा याच्याशिवाय प्यायची नाही त्या परत आपल्याला. मला कार्यकर्ता फोन यायला लागला हा. कार्यकर्ता फोन यायला लागला त्याला मला बरे तुम्हाला फोन. हा चल सांग त्याला सांग हा चल ठेव का मग हा ठेव ए आता पण आता आम्ही प्यायला बसेल हा. सांग. बरं मी काय म्हणतो अजून पण का काय नाही आता हे काय करू बस आता संध्याकाळी संध्याकाळी डायरेक्ट कोंबडा जोंबडा हाय गाडी करायची पक्षानं तिकीट दिलं ना हा, अपक्ष हा पक्ष लढा अपक्ष लढगा कोण म्हणून निवडून द्याल नाही आपल्याला मी आहे तो बाग हा. प्रत्येक घर दारूच्या बाटल्या पुरव दारूच्या बाटल्या कोंबड्या जोंबड्या डायरेक्ट कोंबडं फेकू द्यायच्या त्याच्या घरात. हा ए कोंबडं तुम्हाला हा आपलं गावात किती उमर आहे काय 150 दीडशे कोंबड्या लगेच हा. बुक करून टाकू डायरेक्ट उभं राहायची घाबरून हम्म. एक कोंबडं एका घरात फेकून द्यायचं हा? एक कोंबडं बरं दोन- तू म्हणतो ना माझ्या घरचे लय नालायक आहे. नाही तुझ्या घरचे खरंच पण मुलं आहे हम्म. ना खरंच नावायचं हा तुला काहीच करून देते नाही करून देते ना हा नाही तर आज मला जर मोकळा कर मी कधी वावर ओपन मोकळा झाला कवाय कवाय त्याला ते आपली जमीन तुम्ही काहीच करू नको हा आणि ते हम्म. डायरेक्ट सरपंच पदाला उभा राहायचं नाही आमदार केलं जायचं आणि तुम्ही मला साथ पाहिजे मी तो शेवटपर्यंत साथी या आहे. बाय सोनानं नाही पैसे दिले ना मी आहे ना तू आहे मी वाटलं 2 बिघे ओपी वावर ओपला ना मग तुला काय प्यायची माव कोण पे मी आहे नाही आणि केलं. त्याच टोटर का लागली ना हा. पोराला दुसरी बाय करून घे. लगेच देऊ का कोण- लगेच हा. देऊ का लगेच पोराला बायको हा लगेच तो पोराला दुसरी बायको देऊ का लगेच बायको दुसरी आपल्याकडे तोटा नाही आहे आपल्याकडे लय पुरी बरं अजून होईन का बस तू हा अजून एक बोलू आपण हा हा दुसरी बायको द्या अजून काय दुसरी बॉटल बिटल देऊ का आणून मी आणि हा? काय तुमच्या बापाने काय जाय जात शेती बिती घेऊन ठेवली होती काय वापायला हा आणि आमदारकी खासदार अवदाशी इकडे काल आली तू मी अवदासा काल आली तू इकडे बघितलं का हा? बघितलं का बाई तुझा बेवडा नवरा हा, ती पोरगी मला सांगत होती तर मी तिला नाही म्हणलं माझा नवरा असा नाही तर असे टुंग झाले नागोबा सारखे असे डोलू राहिले बघितलं का हा? तुमचे बाप बघितलं का हा? स्वतः त्या माणसाला घेऊन जायचं काय बस रे हा? बस रे काय बस रे चला तुम्ही चला तुम्हाला दाखव. उठा लवकर दारू पाहिजे तो माझ्या बापाला दारू पाहिजे तो लाज वाटते का? तुला सांगितलं होतं ना माझ्या बापा संग दिसायचं नाही हा? बापा का पैसे नव्हते भाऊ आज पैसे तू एवढा दानशूर झाला का हा, बघ ना, एवढ्या खायला ना हा? खाडायला बेवडा कुठला हा माझ्या मामांना माझ्या बाबतीत काय पण भरवतो का नाही. आमच्या संसाराची वाट लावतो का काय पूर्ण चाललं होतं इलेक्शन लढायच तुम्हाला तो बापाच म्हणे मला आमदार करायची अरे तुम्ही अहो पण तुम्हाला कळायला पाहिजे ना अरे लोकांचं इथं तुम्हाला कसं वाटलं थांबायला पाहिजे. अवसर नाही आणि तुम्ही चालले इलेक्शन तुम्ही लढायला एकाकडून दारू मटण खाता आणि दुसऱ्याला मतदान करता आणि तुम्ही फॉर्म भरायला लागले वय बघ ना अपक्ष भरायचं तो आपण हा अपक्ष अपक्ष. तुम्ही का मी निवडून राहतो मी तुम्ही काय निवडून राहतो हा पहिले तुम्हाला सुध नाही नीट उभा राहायची आम्ही नाही एक कोणी? खड्डे आम्ही ना 3-4 हजार रुपये खर्च करून खर्च टाकणार. करून टाकला. 3-4 हजार रुपयात इलेक्शन लढता येतं काय आणि मग हा? हम्म. आणि आम्ही बायाला नगरपालिका बायाला नगरपालिका खर्च करू बायाला किती वेळेस सांगितलं तुम्हाला हो. दारू पिऊ नका दारू पिऊ नका हा? कळत नाही का तुम्हाला दारू कुठं कोण पेले कोण वर पेले पेरा, वर पेरा. नाही नाही कोण नाही पिला आम्ही पिलं आम्ही ढोसत बसलो आम्ही होतो ढोसत. दारू. एकच पेरा बाई, एकच. आम्ही दारू घेतली पेलो नाही अजून एखादी पाहिजे काय होतंय माहितीये का तुम्ही दारू पाजिता मी घरी नसतो हा. हे वाकडे तिकडे शब्द बोलतेत अहो काय काय नाही बोलत हिला. मला ए, माझा नवरा तेवढं मला तुमच्या बोलत नाही घरातला तेवढं वाद मामा तुम्ही बोलतात तू लावितो ना आवाज आमच्या घरात अरे आग लावे तू आग लाव्या तू लावितो समजलं का तू दबाय. तुमच्या घरातलं डोक्यातच वाटलं. बाटली फोडीन तो नाही. अहो मग तुम्हाला हा? काय पटत का असं हा? त्यांना काय दारू प्यायला शिकवता तुम्ही दारू त्याला प्यायला नको मारू तू माझा मित्र येतो हा. अगं बाई कसले बी एवढं मित्र पटवली दोघांना बी हाना चांगली ही हा. दोस्ती तुटायची नाही तुटायची नाही अरे जय वीरू समजता काय स्वतःला हा हे बघा इथून पुढे दिसायचं नाही सोबत हा नाही, दिसलं ना तर मीच आपण बडवीन आहे ना आता रातची पेजो रात्री कोणाला पाहता ना तुम्हाला आता घरात नाही कोंडून ठेवलं आणि तिथून पुढं हा. आणि तुम्हाला बी घरात आणि हा काय आला मग हा? हा काय आला बघा. तिकडे मुतायचं आणि ते दूध बसायचं तसे तुम्ही दारू पिऊन चटीत मुततच ना आता हागायचं पण लय लय पेलो मग मत होतो काय नाही मत होत हा ना काय अरे तू आई वारल्यापासून जास्त टेन्शन मध्ये येतो बाप अरे बेवडा तू सगळी आमच्या घरात आग लावली हा आणि मला आम्हाला सांगतोय अजून बाबूराव अरे पण आई बायको त्यांची मा- आई, वारली, बाबूराव, त्यांची मग ते आहे. मला तुम्हाला बायको आता नाही किती- करायची मग मला दारू प्यायची बघत का दारू प्यायची हा, दारू- मामा दारू तुम्हाला कशी- आधीच सांगते दारू प्यायची नाही अहो मला किती काय काय बोलतो तुम्ही हे बघा तुमच्या नवऱ्याला तुम्ही सांभाळा बर का नाही, एका नाही, दिवशी माझ्या हातून मेला बिला ना डबल मला काही बोलू नका नाही नाही, नीट आता बोल, मला नीट. याचं रूप कळालंय नीट. मी नीट आता बोल. बघते त्याच्याकडे काय तुला ए, दिसतंय त्या सांगितलं बरं पोराला का? सांग. तो तो जर पोराचं तो सांग. जर मेला तुझ्या बापाचा हा. जोडीदार कोण इकडे वळ. माझा आधार तुटन माझा आधार उजवा हात तुटन? आहे. हा. काय उजवा हात त्याच्याशिवाय जगू नाही शकत का तुम्ही माशिवाय जगत नाही तो जगत नाही मग हा. मरा ना तुम्ही तुम्हाला मारल्यावर जगन ना कोणाला नाही जगणार
नाही का लगेच मागच हा तसं तुम्ही मरणारच आहे दोघं पण लवकर दारू पिऊन टाके बाई, हा. कधी मारणार आहे? सांगा मग. सांग तरीच मी म्हणते हिचं- आजच रात्री गळीत आपतो दोघंच मग एक काम कर आम्हाला आहे ना आम्हाला आहे ना, दारू दे प्यायला. हा? गप्पा तुम्हाला आता मी लय हा, मारील. लय स्वतःच्या नवरा विश्वास बाय. घ्या. तुम्हाला माहिती का अहो या माणसानी ना माझ्या बाबतीत काय काय भरवलंय या मामांना लाज नवरा वाटते माझं का? बोलत नाही हो लाज मला काही वाटते? लोकांच्या लेकी बाळी बद्दल वाईट बोलायला बरं, मी इतकं काय वाईट वाईट बोलतात तरी मी जाऊन तुम्ही म्हणते. तिथे सोडून आपल्याला विलक्षण खेळायचं अरे इलेक्शन आमदाराची आता माझं तोंड जाईल कोणीकडे लाज वाटते का सुनेला कायची काय बोलायला दारू पिता खुशाल हा सोन माझं एरता जाणार आहे मला पहिलेच माहित हा, होतं विरोधात मग हा. नाही तर विरोधात नाही काय जाणार. दुश्मन आहे का सून मी जर तुमची? पडलो तर सोनामुळे पडत हा, सुनामुळे नाही तुम्हाला कोण मतदान कर तुमची सून तुम्ही मतदान नाही हे करायची. बघा काय लढूच नका म्हणतोय तुम्ही काय? इलेक्शन लढायच्या आधी तुम्हाला मी गॅरंटी देतो पडली तुम्ही हा याला तुम्ही बोलता पडणारच येईना पा अरे बोलता तुला येईना. बोलायची सूद नाही थांबायची सूद सासरा नाही सासरा बापाच्या ठिकाणी असतो अरे बोलायचं नाही राहत हा, बोलायचं नाही राहत तुम्ही हा? शिकू राहिले. मग सासरा मला काय पण बोलले मी ऐकून घेतलं बाबर हा. मा पोरे म्हणतो तू पडणार मी हातात काढे तर उभा राहीन कस काय पडन दारू पिऊन पडतच तुम्ही तसं पण काय करावं बाई, या? हातात यांच्या गाडीला पुढं उभं तर राहिलं. आपल्याला हे खतरा माणसं कुठं मी कुठं एवढी दारू पितो पण कधी बाई बायको घरी गेलो काहीच बनत नाही मला हो, मला माहितच हा. नव्हतं ना हे रूप तुमचं. बघितलं का तरीच मी म्हणते अर्ध्या रात्री आल्यावर हे आहो. म्हणतात नाही नाही तू झोप मी येतो, बाबराव. दार लावून घेतो बाबर झोपून जातात. तसं नाही आता हा झाले आमदार झाले हा बरेच स्वप्न पोराल बाई राम एवढे. राम. हा का काय अरे आहे? देवांनो. हा? ए बाबा. हा. बरं का मी डोक्यावर बाया बी एवढे आमदार व्हायचे स्वप्न राम पोराले. राम. काय ग बाई डोक्यावर परिणाम झालाय की दारू डोसली आता प्रचार चालू करू आपला प्रचार चालू हा का आता दारू उतरल्यावर कळेल प्रचार काय असतो ते एक एक प्रचार चालू एक एक दारू उतरल्यावर घरी वय, चल. निघ घेऊन जा नाही, नाही, तुमच्या मी घरी- नावाला घेऊन जा अरे मी घरीच घेत नसते आता घरी येऊ नका तुम्ही हा निघा आवड इथून. दाखवू नका नाही, तुमचं. संध्याकाळी येईल घरी संध्याकाळी तुम्हाला आता माहिती हा. का हे माणूस दुपारी पण दारू प्यायचं पण तुम्हाला कधी का नाही कळायला माहिती का हे मामांसोबत आमच्या घरी अगं, यायचं ना मला म्हणायचं ना, मी रानात चाललो मी गावात चाललो मी नाशकात चाललो मला वाटत तिकडे चालले काम धंदे पाहिजे अहो घेऊन चार जा. टाइम मी ह्याला बरं, गिळाय बरं. घालायची आणि माझ्याच बाबतीत भरवतो नाश्त्याचे का माझ्या पैसे आहे का सासऱ्याला नाश्त्याचे पैसे किती किती दहा लागेल तुला एक वाटा दोघं खाऊ चल अर्धा अर्धा कर माझं नाव सांग फशी हॉटेल जाय हं? फशी हॉटेल जाय बाबराव वाडा सांगितलं हा, अरे तो- तुमच्या बेवड्यांना कोणी नाही ओळखत अख्खं गाव तो ओळखतंय सामान्य नाव नाही. सांगा मावाला तो सामान हा आहे ना. यांच्या बापाने बांधून दिलेलं आहे बापानेच बांधून दिलेलं आहे हा? बापानेच बांधून दिलं तुमच्या अरे तेवढं चालतंय आपलं हा बाहेर अरे तुला चालतंय का ते बघ बघ आणि पहिले चालतंय तू चालतंय. बोललो का चार ठिकाणी वाकलाय तू तो बाप सांभाळ हा तो बाप मीच सांभाळतो लोकांचंच असं का? बघा तुम्ही हा. तुला लोकांचंच डोक्यात बघा. घालू का तो बाप मीच सांभाळतो विचार तुला कोणी सांगितलं ए, हा? बाबराव सांभाळतो म्हणजे. 10 रुपये द्या का 5 रुपये तुला माग फुकट प्यायला आहे का भेटत वाढायला तरी पाहिजे आहे का बाबा? फुकट प्यायला भेटत म्हणून ये सांभाळतो पोर किती तू बोलत आहे टपा ए गप्पे चांगलं सांगते अरे, मी ज्याचं जळत ना त्यालाच कळतंय म्हणून ती बोलती आता तुम्ही फक्त या घरी तुमच्याकडे पाहते आणि तुम्ही या लाजबात फोन करायचा नाही तो या काय दारू जळत? प्यायला म्हणायचं तो नाही. काय जळत माझं काय जळत तो म्हणजे काय जळत हा, वाटलं उरायला माझं तो काय वाटोळ केलं म्या बोलले ना बाय. तुम्ही, तुमच्या डोक्यातच बाय. घालील आता हे हा या डोक्यातच घालील. या गावात आम्ही दोघं जिकास करणार लोक विकास करणार आहे आम्ही गावात अरे कसला म्हणजे विकास तुमच्या करणार? तुमच्या घराचं वाटोळं करा आणि अरे, चालले नाही, गावाचा विकास मी करा काय म्हणतो, गावात ये ना, तुला आहे स्वतःच्या ना, घरचा विकास तुला नाही गावठ्या करता. दारूचं लायसन काढतो आम्ही हा, आम्ही हा. आमदार झालो ना हा. गावठ्या दारूचं लायसन तुला तुम्ही गावठी दारू पिणारे तुम्हाला स्वतःच्या घरचा विकास नाही करता आला आणि तुम्ही जगाचा विकास करायला चालले होय आमचं एकच आता कुठे माहिती तुला का? लॉन्ड्री टाकू देतो लॉन्ड्री हे काही इस्त्री करायचीत का कपडे हा. लॉन्ड्री म्हणजे टाकायची तुमच्या आमदारांच्या कपड्यांची इस्त्री करा. हा? आमदारच आम्ही राहणार 20 रुपये ड्रेस 20 रुपये 20 ड्रेस रुपये ड्रेस घ्या किती पिलंय बघा आणि तुम्हाला विश्वास नव्हता माझ्यावर हे माझं तर नशीबच फुटलं आणि ग. तू हिला काय टाकली नशीबच हिला? फुटलं. ना तुला सोन बायला काय टाकू देतो बेल्टी पार्लर बेवटे काय? बावया कापाच्या बावया भावया हा अरे, हे नळडे कापा लागते नळडे काय करावं बाई. बाई आता कसं करा बाई कसं सुचत बावया कापायच्या तो तुझ्याच कापी सगळ्यात पहिल्या त्याला करा नाही ना. भाद्रा भाद्रा यायची. याला गावठीचं ना काय आणि त्याला गावठीचं लायसन मा सुनाला जोडदार देणार कॉन्ट्रॅक्टदार करणार आहे तिला काचा घरच्या घरी गोदाडे शिवायचं क्वार्टर का हम्म. मला दोन लय पाटलंय कंपनी टाकता गोदाडी शिवायची कंपनी टाकता पहिल्या ना तुमच्या दोघांचं तोंड शिवून देऊ ना हा. ए बाळा त्या दोन वादळा पाटल्या तिच्या टाक शिवायला हा मी काय शिवण क्लास घेते की काय शिवाय टाक 15 रुपये गोदाडे देऊन टाकायचे लोकांना नाही दार वाढव देईल मी
अरे बेवड्यानं तुम्हाला कळलं का काय बोलत बसले हे चल. कांदा बरा सुचतो तुम्हाला घेऊन जा यांना घेऊन घरी जा ना तुम्ही. हाणानं घेऊन चांगलं जा. बघा, चोपत चोपत पाय हाणं तुम्ही ऐकत चांगली. बसले परत घरी. अर्धे मारून चला अर्धे पिऊ ए, घेऊन जा. काम करते वाढेल लिहून सोडा वाड्याला तुम्ही काय तुमचा चपला? नवरा सांभाळा चापला घेऊन ये चापला तुमचा नवरा सांभाळा घेऊन जा पंच बोलणे ऐकत चल, तुम्ही वा इकडे चला चला. चला. मला मारते का चालतात तुम्ही मला मारते चालतात तुम्ही घेऊन जा तुम्ही तुम्ही तुमच्या घरी जाऊन भांडणं करा चपला हा. दे. चपला कुठे बाय चपला चपला बाय चपला बी चपला बाय चपल्या नशीब दारू ढोसून त्या चपला तरी लक्षात ते बेवड्याच्या अरे अरे चपला अरे 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 फेकू नको बाबा निघा चला शिरपत चपला हा, हा शिरपत. इकडे वा चपला आणायला काय चपला इकायला बसले तुम्ही दारू प्यायसाठी चला चपला चला वाना पुढे चला ना बाबा त्या चपल्या नवीन घेता येईल ना बरं मी काय म्हणतो बाबूराव हा. त्या कागण्यानं रात्री अंड्याचं गोडच केलं ना अरे देवा हे बिलच वाढवाय बाबा हे अगं बाई तू सासऱ्याला काही सांग ना बाई हाय त्यांचा मुलगा सांभाळायला बघा रे हा. ते कागण्यानं रात्री अंड्याचं गोडच केलं ना उखाड होटल पर खावचं आता बाई उखाड्याच्या टर्फला खायची चला चला पटपटा